नमस्कार मित्रांनो, मराठी बाईकथामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला परागच्या आयुष्यातील एका अशा भयानक रात्रीची गोष्ट सांगणार आहोत, जी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. मित्रांनो, माझं नाव पराग आणि मी मूळचा धाराशिवचा. तसा मी एक छोटा व्यापारी. शहरात माझं एक 2 व्हीलरचं शोरूम आहे. माझा दिवस सकाळी दुकान उघडण्यापासून सुरू होऊन रात्री बंद करण्यापर्यंत खूपच साधा, सरळ आणि सुरक्षित असतो. मला वाटायचं की माझ्या आयुष्यात कधीही असा एखादा प्रसंग येणार नाही ज्यावर माझा स्वतःचाच विश्वास बसणार नाही. पण म्हणतात ना, नशिबात जे लिहिलंय ते घडतंच. ही गोष्ट आहे 2016 सालची, ज्यावेळी एक रात्र माझ्या आयुष्यात आली आणि ती कधीच न पुसणारी भयान आठवण देऊन गेली. माझे आई वडील गेले वर्षभर स्पेनमध्ये माझ्या मोठ्या भावाकडे राहायला गेले होते. त्या रात्री त्यांची फ्लाईट पुण्याला रात्री 8:30च्या आसपास पोचणार होती आणि मला त्यांना घ्यायला जायचं होतं. एकटाच गाडी घेऊन निघालो. पुण्यात पोचलो, त्यांना भेटलो आणि त्यांना घेऊन धाराशिवकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. नेहमीचाच प्रवास होता तो, पण त्या रात्री तो प्रवास नेहमीसारखा नव्हता. तो प्रवास एका सामान्य माणसाला असं काही दाखवणार होता ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. ही कथा, हा अनुभव तुम्हाला वाटेल की फक्त एका रात्रीचा आहे, पण त्याचा थरार आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. तो अनुभव आजही माझ्या अंगावर काटा आणतो आणि मला रात्रभर जागा ठेवतो. तुम्ही आता ही कथा ऐकायला सुरुवात केली आहे म्हणजे तुमच्यामध्येही तो थरार अनुभवण्याची उत्सुकता आहे. पण जर तुम्ही ही कथा ऐकूनही मला सबस्क्राईब केलं नाही तर मला खरंच वाईट वाटेल, कारण मग मला असं वाटेल की तुम्ही फक्त थरार शोधत होतात. माझ्या भावना आणि माझ्यावर काय प्रसंग ओढवला होता त्याची तुम्हाला पर्वाच नाही. म्हणूनच जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. तुमच्या एका क्लिकने मला पुढच्या भयानक कथा सांगण्याचं बळ मिळतं. त्याचबरोबर तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया तो भयान प्रवास. मी आई वडिलांना पुण्याहून गाडीत बसवलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्रीचे साधारण 8:30 वाजले होते. पुणे सोडून गाडी हायवेवर आली आणि वेग पकडू लागली. सुरुवातीला आम्ही तिघेही प्रवासाच्या गप्पा मारत होतो. स्पेनमधले अनुभव, तिथलं खाणं पिणं, नवीन वर्षाचं नियोजन, अशा अनेक गोष्टींवर बोलणं सुरू होतं. पण जशी जशी रात्र वाढत गेली आणि गाडी निर्मनुष्य रस्त्यावरून पुढे जाऊ लागली तशी तशी शांतता पसरली. मी गाडी चालवत होतो आणि जवळपास रात्रीचे 12 वाजले होते. रस्ता एकदम शांत होता. आजूबाजूला घनदाट झाडी आणि काळोख. फक्त माझ्या गाडीचे हेडलाईट्स त्या काळोखाला छेदून पुढे जात होते. गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं तर फक्त झाडं आणि मध्येच एखादी रिकामी गाडी दिसणारी. त्याचवेळी बाबा माझ्या कानाला लागले, "अरे पराग, भूक लागली आहे रे, किती वेळ लागेल अजून?" मी गाडीचा वेग थोडा कमी केला. "बाबा, अजून बराच वेळ आहे, 2-3 तास लागतील. एखादं चांगलं हॉटेल दिसलं की थांबवतो." पण बाबांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. "हॉटेल नको. खरं तर गेल्या वर्षभर स्पेनमध्ये हेच मोठं हॉटेलमधलं जेवण खाऊन कंटाळलोय. मला काहीतरी अस्सल गावाकडचं खायला पाहिजे. एखादा ढाबा दिसला तर तिथेच थांबूया." आईही म्हणाली, "अहो, याला कुठे आता रात्रीच्या वेळी ढाबा मिळणार, आणि मिळाला तरी तो असाच अंधारलेला खेड्यातला असेल. त्यापेक्षा सरळ घरी जाऊन खाऊया ना." पण बाबा हट्टी होते. "अगं, मी बघेन, मला चिकन खायला पाहिजे, तेही तंदुरी किंवा टिक्का. बघूया एखादा ढाबा सापडतो का. काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे, मिळेलच एखादा." मी हताश झालो. मला माहीत होतं रात्रीच्या वेळी एवढ्या लांबच्या रस्त्यावर एखादा चांगला सुरक्षित ढाबा मिळणं जवळपास अशक्यच आहे. पण बाबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून त्यांना नाही म्हणवत नव्हतं.
मी गाडी पुढे नेत राहिलो. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झाला होता. आजूबाजूला एकही दुकान किंवा घर दिसत नव्हतं. फक्त गाडीच्या इंजिनचा आणि चाकांचा आवाज ऐकू येत होता. अचानक खूप दूरवर मला एक मंद प्रकाश दिसला. जसा जसा मी जवळ जाऊ लागलो तसा तसा तो प्रकाश एका मोठ्या भट्टीचा आहे हे लक्षात आलं. भट्टीच्या बाहेर काहीतरी लटकलेलं होतं आणि ते गरगट फिरत होतं. जवळ गेल्यावर माझ्या डोळ्यात चमक आली. ते होते चिकन टिक्का. बाबांचा चेहरा उजळला. बघ पराग, मी म्हटलं नव्हतं, मिळालंच की नाही एक ढाबा. चल इथेच थांब. बघ किती छान दिसतोय चिकन टिक्के. मी गाडी बाजूला घेतली. तो धाबा खूपच जुना, काळवंडलेला वाटत होता. बाहेरील भागातही फारसा प्रकाश नव्हता. तरीही बाहेर एका भट्टीवर तो टिक्का बनवण्याचा व्यवसाय सुरूच होता. एका क्षणासाठी मला थोडा संशय आला, कारण एवढ्या रात्री इतक्या निर्जन ठिकाणी इतका मोठा धाबा सुरू असणं थोडं विचित्रच वाटत होतं. पण बाबांचा हट्ट आणि वाढलेली भूक पाहून मी जास्त विचार केला नाही. गाडी बंद केली आणि आम्ही तिघेही उतरलो. आम्ही आत शिरलो. ढाब्याच्या आतही तोच अंधार आणि जुनेपणा होता. तिथे खुर्च्यांऐवजी जुन्या खाटा टाकलेल्या होत्या. बाबांना ते खूप आवडलं. बघ किती पारंपरिक ढाबा आहे हा. इथलं जेवण नक्कीच चविष्ट असेल. बाबांच्या उत्साहाला पाहून मलाही थोडं बरं वाटलं. पण एक गोष्ट विचित्र होती. ती म्हणजे आतमध्ये एकही माणूस नव्हता. सगळं शांत होतं. फक्त बाहेरून येणाऱ्या भट्टीच्या आवाजाशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. आम्ही एका खाटेवर बसलो आणि वाट पाहू लागलो की कोणीतरी येईल. पण जवळजवळ 20 मिनिटे झाली तरी कोणीच आत आलं नाही. बाहेर मात्र ते टिक्के बनवण्याचं काम सुरूच होतं आणि काही माणसं तिथे उभी होती. बाबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आता कमी होत होता. ते म्हणाले, असं दिसतंय इथे ऑर्डर घेण्यासाठी कोणी येत नाही. आपणच बाहेर जाऊन जेवण घ्यायला पाहिजे. मी जातो, तू इथेच थांब. मी उठलो आणि त्यांच्यासोबत बाहेर जाण्यासाठी निघालो, कारण मला काहीतरी गडबड वाटत होती. आणि तोच क्षण जेव्हा आमचं लक्ष बाहेरच्या भयानक सत्याकडे वेधलं गेलं. मी आणि बाबा धाब्याच्या आतून बाहेर आलो. बाबा मला म्हणाले, तू चल, मी सिगारेट ओढून येतो. ढाब्याबाहेरच्या एका कोपऱ्यात वडील सिगारेट ओढण्यासाठी गेले. मी भट्टीच्या दिशेने चालताना वातावरण अधिकच विचित्र वाटायला लागलं. बाहेर उभ्या असलेल्या माणसांचा घोळका तो पाहून मला आधी वाटलं होतं की ते ग्राहक असतील, पण त्यांच्या हालचाली एकदम मंद होत्या. कोणीही आपापसात बोलत नव्हतं. फक्त भट्टीच्या दिशेने एकटक पाहत होतं. जसा मी त्यांच्या जवळ गेलो तसा हवामानातील तो विचित्र वास अधिकच तीव्र झाला. तो चिकनच्या टिक्क्याचा वास नव्हता. तो वास एखाद्या जुन्या सडलेल्या मांसासारखा किंवा रक्तासारखा होता. माझ्या नाकात तो वास घुमला आणि माझ्या पोटात ठवळून आल्यासारखं झालं. मी एका माणसाला बाजूला सारत मार्ग केला आणि भट्टीजवळ पोचलो. भट्टीच्या ज्वाळांनी आजूबाजूला एक मंद भगवा प्रकाश पसरला होता, ज्यामुळे सगळं वातावरण एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं त्यावर विश्वास ठेवायला माझं मन तयार होत नव्हतं. माझ्या शरीरातून एक थंड लहर पसरली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकलो नाही. तिथं चिकनचे तुकडे नव्हते. हुकांच्या साह्याने लटकलेले ते तुकडे ते मानवी शरीराचे अवयव होते. एका बाजूला एक कापलेला हात लटकलेला होता, ज्यातून अजूनही रक्ताचे थेंब टपकताना दिसत होते. दुसऱ्या एका हुकावर एक डोळा ठेवलेला होता. तो पूर्णपणे पांढरा निर्जीव दिसत होता. एका बाजूला एक प्लेट होती, त्यात आतडं आणि मांस पडलेलं होतं. तो वास जो माझ्या नाकात घुसला होता तो याच मानवी अवयवांचा होता. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी प्रचंड घाबरलो. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती मला माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती. माझे पाय थरथर कापत होते. एका क्षणात मला काय करावं हे कळलं नाही आणि मी वेड्यासारखा धाब्याच्या आत धावत सुटलो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, इथून बाहेर पडायचं, लवकरात लवकर बाहेर पडायचं. मी आत जाऊन आई वडिलांना ओरडू लागलो, लवकर चला, इथून निघूया. बाहेर काहीतरी गडबड आहे. ते लोक माणसं नाहीत. ते माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आई घाबरून उठली
पण बाबा माझ्याकडे पाहून हसू लागले. अरे काय पराग, तू उगाच घाबरतो आहेस. त्यांनी बाहेर काहीतरी सजावट केली असेल किंवा तू घाबरशील म्हणून काहीतरी ठेवलं असेल. तू लहान मुलासारखा पळालास का? बाबांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना वाटलं की ही माझ्यासोबत एक मस्करी केली आहे. ते म्हणाले, चल आपण दोघं पुन्हा जाऊ. मी तुला दाखवतो की तू किती घाबरलास. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. बाबा नका जाऊ, मला भीती वाटते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ते माझ्या हाताला धरून बाहेर खेचू लागले. त्यांचा हट्ट पाहून माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी त्यांच्यासोबत बाहेर आलो. बाबांच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होतं. ते जवळ गेले आणि त्या भयानक दृश्याकडे पाहिलं. सुरुवातीला त्यांचा हसणारा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांचे डोळे विस्फारले. त्यांनाही तेच दिसलं जे मला दिसलं होतं. एक क्षण ते स्तब्ध उभे राहिले. पण तरीही त्यांच्या मनात शंकेचा छोटासा किरण होता. ते पुढे गेले आणि त्या भट्टीजवळ उभ्या असलेल्या एका वृद्ध माणसाकडे पाहिलं. त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे सुरकुतलेला होता आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र थंड चमक होती. बाबांनी त्याला विचारलं, तुम्ही इथे काय बनवता? त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू उमटलं. तो म्हणाला, साहेब, इथे चिकनपासून मटणपर्यंत आणि हातापासून पायापर्यंत सगळं काही मिळतं. त्याचं बोलणं ऐकूनही बाबांना वाटलं की तो थट्टा करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य आलं. ते म्हणाले, काय सांगताय तुम्ही? मग तुम्ही माणसांना मारता कसं? त्या माणसाच्या डोळ्यात एक चमक अधिकच वाढली. तो थंड आवाजात म्हणाला, आम्ही कोणालाही मारत नाही. इथे उभे असलेले सर्व लोक त्यांच्या शरीराचेच अवयव आहेत. त्याचं बोलणं ऐकून बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे नाहीसं झालं. त्याच क्षणी माझं लक्ष आणि बाबांचं लक्ष त्या खोळक्याकडे गेलं. काही लोकांचे डोळे नव्हते. काही लोकांच्या शरीरातून आतडं बाहेर आलं होतं. काहींचा चेहरा पूर्णपणे चिरलेला दिसत होता. त्यांचा चेहरा विचित्ररित्या विद्रूप दिसत होता. त्यांच्या शरीराचा एक मोठा भाग गायब होता. हे पाहून बाबांच्या तोंडातून एक जोरदार किंकाळीच निघाली. ते वेड्यासारखे माझ्या दिशेने धावू लागले. पराग, चल लवकर गाडीत बस. आम्ही दोघेही धावत धाब्याच्या आत जाऊन आईला सोबत घेतलं आणि गाडीच्या दिशेने धावतच सुटलो. पण त्याच वेळी त्या माणसाच्या घोळक्याने आमच्या दिशेने मंद गतीने सरकण्यास सुरुवात केली. त्यांच्या हालचाली एकदम मंद होत्या, पण त्या भयानक होत्या. त्यांची ती विद्रूप शरीरं पाहून आम्हाला कळलं की ते सामान्य माणूस नव्हते. ते काहीतरी वेगळंच होतं. आम्ही तिघे धावतच होतो. मागे वळून पाहिलं तर ते सर्व विद्रूप चेहरे आणि शरीराचे तुटलेले अवयव असलेले लोक आमच्या दिशेने सरकत होते. त्यांची चाल अत्यंत मंद होती, पण ती प्रत्येक क्षणाला आम्हाला जवळ येत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निर्जीव होते, जणू काही ते कुठल्या तरी विचित्र अदृश्य शक्तीने ओढले जात होते. आईच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन झालेले असल्यामुळे तिला वेगाने धावता येत नव्हतं. ती लंगडत लंगडत गाडीच्या दिशेने येत होती. मी वेगाने गाडीत बसलो. बाबाही धावतच ड्रायव्हरच्या बाजूने बसले. आम्ही आईसाठी गाडीचा दरवाजा उघडला. आई कशीबशी गाडीच्या आत शिरली आणि मागच्या सीटवर बसली. मी वेगाने गाडीची चावी फिरवली, पण गाडी सुरू झालीच नाही. एकदा, दोनदा, तीनदा मी वारंवार सेल्फ मारत होतो, पण गाडी सुरू होत नव्हती. गाडीचे इंजिन जणू काही प्रतिसादच देत नव्हतं. बाहेरून येणारा तो भयानक वास आता गाडीच्या आतही जाणवत होता. माझ्या मनात प्रचंड भीती भरली होती. माझ्या डोळ्यासमोर ते लटकलेले मानवी अवयव पुन्हा पुन्हा येत होते. आम्ही पाहिले की ते लोक आता गाडीच्या अगदी जवळ आले होते. त्यांच्या शरीराचा एक मोठा भाग कापलेला होता आणि काही जण विस्कळीत अवस्थेतही होते, पण तरीही ते हळूहळू गाडीच्या दिशेनेच येत होते. त्यांनी गाडीला पूर्णपणे घेरलं. ते गाडीच्या खिडक्यांवर हाताने थाप मारू लागले. त्यांच्या निर्जीव डोळ्यांमध्ये एक भयानक हिंसक चमक होती. त्यांच्या नखांचे आवाज गाडीच्या काचेवर भयानक वाटत होते. त्याचवेळी तो म्हातारा माणूस ज्याने आम्हाला चिकन टिक्क्याबद्दल सांगितलं होतं, तोही गाडीजवळ आला. त्यानेही गाडीच्या काचेवर हाताने थाप मारण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज भयानक खोल आणि कर्कश होता. तो मोठ्याने म्हणाला, आहो साहेब, काहीही न खाता आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही.
मी हताशपणे पुन्हा एकदा चावी फिरवली आणि अचानक एक मोठा आवाज झाला. गाडी सुरू झाली. मी गाडीला तातडीने रिव्हर्समध्ये घेतलं आणि त्यानंतर वेगाने पुढे काढली. गाडीवर चढलेले ते लोक हवेत विरून गेल्यासारखे गायब झाले. गाडीचा वेग वाढत होता, पण माझ्या हृदयाची धडधड कमी होत नव्हती. मी गाडी वेगात चालवत होतो. आम्ही तिघेही मागे वळून पाहण्याची हिंमत करू शकलो नाही. माझ्या डोक्यात एकच विचार होता, जितकं शक्य होईल तितकं लांब जायचं. मी गाडी थेट धाराशिवकडे न घेता पुढे असलेल्या पोलीस चौकीकडे वळवली. गाडी पोलीस चौकीत थांबवलीही आणि आम्ही तिघेही बाहेर पडलो. मी आणि बाबा धावत पोलीस स्टेशनमध्ये पोचलो आणि आम्ही घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मी घाबरून थरथर कापत होतो. माझ्या डोळ्यासमोर ते विद्रूप चेहरे आणि मानवी अवयव पुन्हा पुन्हा दिसत होते. पोलीस सुरुवातीला माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, जणू काही मी वेडा झालो होतो. एका पोलिसाने हसत माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, "अरे बाबा, रात्रभर ड्रायव्हिंग करून तुला झोप लागली असेल, तुला भास झाले असतील. रात्रीच्या वेळी असे अनेक प्रवासी येतात आणि अशाच विचित्र कथा सांगतात." पण माझ्या बाबांनीही घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा पोलिसांच्या चेहऱ्यावरचा हसू गायब झाला. एका अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने शांतपणे आमचं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, "त्या रस्त्यावर अशा घटनांची आम्ही कधी नोंद केलेली नाही, पण तुमचा अनुभव तो पाहून काहीतरी गडबड नक्कीच आहे असं वाटतं. या क्षणी तिथे जाणं धोक्याचं आहे. दिवस उजाडल्यावर आपण त्या जागी जाऊ आणि शोध घेऊ. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा." त्या रात्री आम्ही पोलीस स्टेशनमध्येच थांबलो. रात्रभर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जागलो. शांतपणे बसून आम्ही तिघेही कालच्या घटनेचा विचार करत होतो. माझ्या आईचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रात्रीचे 2:30 वाजले होते. तरीही मला कालचा वास आणि ते चेहरे आठवून माझ्या अंगावर काटा येत होता. बाबाही शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो हट्टीपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. सकाळी लवकर पोलीस अधिकारी आणि काही पोलीस शिपायांसोबत आम्ही गाडी घेऊन पुन्हा त्याच दिशेने निघालो. आता सूर्यप्रकाशामुळे सगळं वातावरण एकदम सामान्य वाटत होतं. आम्ही पोलिसांना कालची जागा बरोबर दाखवली, पण तिथे काहीच नव्हतं. ना तो धाबा, ना ती भट्टी, ना ते मानवी अवयव. फक्त एक सपाट मोकळी जागा होती. जिथे काल रात्री आम्ही थांबलो होतो तिथे कसलेही अवशेष नव्हते. ना आगीचे, ना खुनांचे, ना रक्ताचे. जणू काही कालची ती घटना फक्त आमच्या डोळ्यांचा एक भयानक भास होता. जणू काही ती जागा रात्री अस्तित्वातच नव्हती. आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी आणि बाबा पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहिलं. आमच्या डोळ्यात गोंधळ आणि भीती दोन्ही होतं. पण आम्ही पोलिसांना खात्री दिली की तीच जागा होती जिथे आम्ही थांबलो होतो. पण कोणताही पुरावा नसल्याने पोलीसही गोंधळले. त्यांनी आजूबाजूच्या गावात जाऊन चौकशी केली. तेव्हा काही जुन्या आणि अनुभवी लोकांनी जी माहिती दिली ती ऐकून आम्ही हादरलोच. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी त्या जागेवर एक ढाबा होता जो एका कुटुंबाचा होता. ते लोक बाहेरून आलेल्या प्रवाशांना जेवण द्यायचे आणि रात्री त्यांना मारून त्यांच्या शरीराचे भाग विकायचे. एकदा काही प्रवाशांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी त्या कुटुंबाला पकडलं, पण त्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली आणि तेव्हापासून त्यांची भूते त्या जागेवर भटकत आहे. कधीकधी रात्रीच्या वेळी एखादा माणूस तिथे थांबला तर ही भूते त्याला त्रास देतात. अनेक लोकांच्या गाड्या तिथे अचानक बंद पडतात आणि त्यांना विचित्र अनुभव येतात. तिथे अनेक लोकांना मारलं गेलं आहे आणि रात्रीच्या वेळी तिथे भूतांचे भास होतात. पण गेल्या अनेक वर्षापासून अशा घटना घडल्या नव्हत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी त्या जागेकडे लक्ष देणं बंद केलं होतं. पण आम्हाला तो अनुभव आला. तो जिवंत होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला अशा अदृश्य भयानक शक्तींचा अनुभव आला होता. ती घटना माझ्या मनात खोलवर रुतून बसली होती. आजही मी रात्रीच्या वेळी कोणत्याही अनोळखी ठिकाणी थांबण्याआधी 10 वेळा विचार करतो. त्या रात्री आम्ही जे पाहिलं
ते खरं होतं की फक्त एक भास होता? या प्रश्नाचं उत्तर आजही माझ्याकडे नाही. पण एवढंच मात्र खरं आहे की ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील ती हादरवणारी रात्र. तुम्ही स्वतःच पाहिलंत की कशा प्रकारे एक सामान्य सुरक्षित प्रवास एका भयानक स्वप्नात बदलला. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या आयुष्यात असा प्रसंग येईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण कधीकधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात, ज्यांना आपण फक्त अनुभवू शकतो पण समजू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? आम्ही खरंच भूताना पाहिलं होतं की ते फक्त आमचे भ्रम होते? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. पहिले म्हणजे प्रतीक चव्हाण, नाशिक. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा. आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. मनोहर उकंडी नांगरे, वाळकी, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. सतीश नांगरे, नांदेड. पराग म्हसकर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मनीषा निकम, कोंडवी, जिल्हा रत्नागिरी. प्रदीप म्हाडसे, गाव म्हाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. अनिरुद्ध रामभाऊ कासारे, घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. चेतन सोनार, धुळे. एकनाथ पवार, बस्तवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. विलासराव पाटील, मालेगाव, यात्रा, जिल्हा नांदेड. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. ज्योत्स्ना मोरवार, यवतमाळ. अरुण सोनवणे, शिवाजी महाराज नगर, सातपूर, नाशिक. अक्षता नारोलकर, नाशिक. गोरख भांदुर्गे, नाशिक. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. निशांत रत्नागिरी. सुलोचना पाटील, काटेमाणिवली, कल्याण, मुंबई. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. धन्यवाद.